वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज होती महाशिवरात्री, त्याच्यामुळे आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथे तुम्ही बघितलंच असेल किती छान डेकोरेशन केलं होतं, म्हणजे खूपच छान सजवलं होतं। नंतर आम्ही नागदेवतेचीही म्हणजे दर्शन घेतलं, नागोबाची जे आपण नागपंचमीला घेतो। आणि नंतर इथे असे दुकानं पण आले होते थोडे, जसं जत्रा टाईपमध्ये वाटत होतं। आणि माझ्या मुलाला मग तिथे आम्ही असा हे बॉल घेतला आणि ते थोड्याच वेळानंतर कळालं तर त्याची हवा जाते। मग आम्ही वापस काही गेलो नाहीत, म्हटलं जाऊ दे, कशाला 50 रुपयासाठी तिथे हे करायचं। आणि मग तिथून आल्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलो आणि तिथेही असेच बलून्स आले होते ते हवेचे। असं मंदिराचं शिखर दर्शनच घेतलं, कारण का खूप गर्दी होती। प्रसादाला सुद्धा एवढी मोठी लाईन होती, त्याच्यामुळे प्रसादही म्हणजे आम्ही घेऊ शकलो नाही, तिथूनच देवाचं हे घेतलं। आणि उपवास होता त्याच्यामुळे येऊन टरबूज खाल्लं, कारण का मला टरबूज भयानक आवडतं। मग टरबूज खाल्ल्यानंतर मी ठरवलं आता घर एकदा झाडून पुसून परत एकदा घेऊत। तर माझा पिल्लूही मला मदत करत होता, हे बघा, मी पूर्ण घर झाडून घेतलं आणि त्यानं पूर्ण घर पुसून घेतलं। माझा पिल्लू छोटाच आहे पण मला खूप मदत करतो, म्हणजे तिसरीलाच येतो, पण मला खरंच खूप त्याची मदत होती। खरंच आज तर मला वाटत होतं भगवान शंकरांची माझ्यावर कृपादयाच सुरू आहे। रात्रीनंतर आदियोगी सद्गुरूंचं भाषण, म्हणजे त्यांचं अभिषेकम वगैरे सगळं आम्ही ऐकतच महाशिवरात्री साजरी केली। आणि पूर्ण रात्रभर माझे मिस्टर तर झोपलेच नाहीत, कारण का सद्गुरूंनी सांगितलेलंच आहे की शिवरात्री ही रात्री जागण्यासाठीच असते। आणि सद्गुरूंनी जसा अभिषेक केला तसा ह्यांनीही अभिषेकाची सुरुवात केली आणि छान अभिषेक करून घेतला। रात्रीचे 11:30 वाजले होते आणि आम्ही अजूनही जागी होतो आणि सकाळचे 6 वाजेपर्यंत आम्हाला जागायचं होतं। आणि मी तर मध्ये झोपी गेले, पण ह्यांनी पूर्ण रात्र जागून काढली शिवरात्रीची। आणि असा होता आमचा दिवस, म्हणजे सद्गुरूंच्या याच्यात आणि महाशिवरात्रीच्या याच्यात खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाटलं। म्हणजे एकदम असं वाटत होतं की आपल्यात एक एनर्जी आली आहे, महादेवाने आपल्याला एक एनर्जी दिली आहे। आणि इतकं छान आम्ही म्हणजे ओम नमः शिवाय, हर हर महादेव।